मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते परळीतील भालचंद्र वाचनालयाचं उद्घाटन झाले। ते राष्ट्रीय पशु प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये होते आणि या ठिकाणी माझ्यासोबत बोलण्यासाठी सीओ साहेब आहेत। साहेब, काही दिवसांमध्येच हे वाचनालय तयार झालं, अंतिम टप्प्यातलं काम होतं, नेमकी कशी कशी तयारी पूर्ण केली एवढ्या लवकर? आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आदरणीय पंकजाताई मुंडे, त्यानंतर आदरणीय धनंजय मुंडे साहेब, आपल्या संभाजीनगर विभागीय आयुक्त साहेब पापळकर सर, त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय विवेक जॉन्सन सर, या सर्वांच्या भालचंद्र वाचनालय याचे फीत कापून उद्घाटन झालेलं आहे। आणि या भालचंद्र वाचनालयामध्ये जवळपास 1700 चौरस मीटरचा हा क्षेत्रफळाची ही सुसज्ज अशी इमारत आहे। हिचं बांधकामाचं क्षेत्रफळही 1400 चौरस मीटरच्या आसपास आहे। येथे 1952 साली ही भालचंद्र वाचनालयाची स्थापना झालेली आहे। यामध्ये जवळपास 40 ते 45 हजार पुस्तकंही या ठिकाणी आहेत। या ठिकाणी दररोज आपल्या या परळीकरवासियांसाठी म्हणजे आबालवृद्ध असतील, विद्यार्थी असतील, स्पर्धा परीक्षेचे अभ्यासक असतील, त्यानंतर वाचन संस्कृतीची आवड असणारे सर्वांसाठी एका छताखाली ही वाचनालय तयार झालेलं आहे। यामध्ये मुलांमुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका आहे, वाचनालयासाठी पूर्ण ग्रंथालय आहेत, त्यानंतर डिजिटल कॉन्फरन्ससाठी हॉल पण आहे। त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा असेल किंवा इतर कोणताही हॉल मुलांना व्याख्यान वगैरे द्यायचं असेल त्यासाठी हॉलही या ठिकाणी उपलब्ध आहे। या ठिकाणी आजच सुरुवातच झाली तर स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी या ठिकाणी आले आणि त्यांनी पहिली प्रतिक्रिया अशी होती की आम्ही ग्रामीण भागातील आहोत आणि आम्हाला ही वास्तू उपलब्ध होत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे। आज रोजी या नगर परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व समितीचे सभापती आणि सर्व नगरसेवकांनी ही वास्तू चालू व्हावी यासाठी ह्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये अतोनात कष्ट घेतलेले मी बघितलेले आहे। या नगरसेवक, अध्यक्ष, उपाध्यक्षासह संपूर्ण प्रशासन ही इमारत लवकरात लवकर परळीकर वासियांच्या सेवेत यावी यासाठी अहोरात्र झटताना मी या 1 ते 1.5 महिन्यात बघितलं आणि या सर्वांचं फलित म्हणून ही अशी भव्य दिव्य अभ्यासिका, वाचनालय आणि ग्रंथालय सर्वांसाठी उपलब्ध होत आहे याचा मनस्वी आनंद आहे। तयारी किती दिवसांमध्ये? खरं तर हे राष्ट्रीय पशु प्रदर्शन कार्यक्रम जे आहे ते काही दिवसांमध्येच या कार्यक्रमाचं नियोजन पाहायला मिळालं, मात्र त्या दिवसानंतर, त्या माहितीनंतर म्हणजे किती दिवसामध्ये तयारी? ही 3 दिवसामध्ये आम्ही सर्वांनी तयारी केलेली आहे। हे सर्व जे दिसतंय हे 3 दिवसामध्ये सर्व म्हणजे जी नगर परिषदेची संपूर्ण बॉडी आहे, त्याचबरोबर प्रशासन आहे, या प्रशासनाने अतिशय शिस्तबद्धपणे प्रामाणिकपणाने कष्ट करून हे 3 दिवसात ही पूर्ण वास्तूचं जे काम अपूर्ण होतं ते पूर्ण करून घेतलेलं आहे। एक शेवटचा प्रश्न, खरं तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वास्तूचं उद्घाटन झालं आहे या वाचनालयाचं आणि पहिलेच तुम्ही परळीतले सीओ आहात, तुमच्या कार्यकाळामध्ये हे पहिले मोठं उद्घाटनाचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, मात्र तुमच्या प्रतिक्रिया काय, नेमका आनंद फील होतो? खरं तर मला ॲडिशनल चार्ज परळीचा भेटलेला आहे आणि एक मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक होतो, त्याच्यातूनच मी स्पर्धा परीक्षा देऊनच एक मुख्याधिकारी या पदावर आलेलो आहे आणि एक स्वप्न असायचं ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला अशा पद्धतीचे एक वाचनालय उपलब्ध व्हावं। आम्ही स्वतः जेव्हा अभ्यास करताना बघायचो का अभ्यासिका नाही, सुसज्जता नाही, कधी लाईट नाही, कधी फॅन नाही, परंतु हे एक सुसज्ज जे वाचनालय दिसतंय स्पर्धा परीक्षेसाठी एक पोषक वातावरण परळीतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेलं आहे आणि आज मी त्याचा साक्षीदार आहे आणि त्याचं संपूर्ण क्रेडिट या नगर परिषदेच्या संपूर्ण प्रशासनाला, नगर परिषदेच्या संपूर्ण बॉडीला जातं आणि त्याला अतिरिक्त मुख्याधिकारी असताना मला या वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थिती राहता आलं याचा मनस्वी आनंद आहे। या ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो पाहायला मिळतो आहे। परळीमध्ये देखील मोठे बदल होताना पाहायला मिळत आहेत। स्वच्छताकर्मी असतील, प्रत्येकजण या ठिकाणी अहोरात्र राबत असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे। परळी धूळमुक्त होत चालली असं देखील या ठिकाणी चित्र पाहायला मिळतं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ह्या भालचंद्र वाचनालयाच्या उद्घाटनानंतर आलेल्या सीओ साहेबांच्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल। आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, बीड, परळी।